नमस्कार मंडळी, आज आमची शिमलाची दुसरी पहाट आहे. सकाळचे आता जवळजवळ आमचे 8:15 झालेले आहेत आणि आता आम्ही निघालोत मनालीला. तर हा शिमला आम्ही फुल एन्जॉय केला. आम्हाला कुफरी बघायचं होतं पण कुफरीला बर्फ नसल्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. तर आता इथे 8 डिग्री टेम्परेचर आहे, तिकडे -8 असेल यांच्या सांगण्यावरून. पण चला आता पाहिलं तुम्ही, हे बघा ह्या आमच्या 2 गाड्या आहेत. इथे तुम्हाला यायचं असेल तर इथे नंबर वगैरे मी यात शेअर करीन, तुम्ही कसं येऊ शकता. बऱ्याच गोष्टी आहेत त्या सांगेन मी व्हिडिओमध्ये. हा सुंदर नजारा आहे. तर शिमलाला काय यावं तर त्याचं हे कारण आहे इथली थंडी, इथलं वातावरण आणि खूप छान निसर्ग. तर निसर्गाने भरपूर भरभरून दिलेलं आहे इथे. म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वर्ग पृथ्वीवरचा जो म्हटला आहे तो हाच आहे. म्हणजे इथूनच पुरं काश्मीर विश्व. मनालीला निघालो आहोत. इथून जवळजवळ 5 तासाचं रनिंग आहे. वातावरण थंड आहे. तर चला गाडीतनं एन्जॉय करत करत जाऊया मनालीला. तुम्हाला मनालीची दृश्य दाखवतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शिमला पाहिलात. शिमलामधली ठिकाणं दाखवली तुम्हाला, जक्कू हिल आणि चर्च. शिमला अतिशय सुंदर आहे. शिमलाचं सौंदर्य तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आता आपण निघालो आहोत प्रवासाला कुल्लू मनाली. कुल्लू आणि मनाली ही 2 गावं आहेत. जसं आमच्या गावामध्ये कोकणामध्ये बावआंबोळी, घोडक्या सोनोडा अशी जी गावं ज्यांची नावं जोडून येतात आणि ती प्रचलित होत जातात, तसं कुल्लू आणि मनाली ही वेगवेगळी गावं आहेत, पण कुल्लू मनाली म्हटलं जातं त्याला. तर आपण निघालो मनालीला. तर खूप उंचावरती आहे हे मनाली शहर, मनाली गाव. जवळजवळ जमिनी सपाटीपासून 6 ते 7,000 फूट उंचावरती आहे. तर चला निघूया आणि या प्रवासामध्ये तुम्हाला प्रवासादरम्यान सांगतो की तुम्हाला मनालीमध्ये काय काय पाहायला मिळणार आहे, तिथली ठिकाणं आणि काय काय मजा करता येईल. चला तर प्रवासाचा आनंद घ्या. मंडळी अतिशय घाटमाथ्याचा वळणावळाचा असा रस्ता आहे. घाटमाथा खूप चढत जावा लागतो, पण इथेसुद्धा इथलं लोकल ट्रान्सपोर्ट चालते. स्टेट ट्रान्सपोर्ट जसं हिमाचल प्रदेश ट्रान्सपोर्ट, उत्तराखंड ट्रान्सपोर्ट, चंदीगड ट्रान्सपोर्ट यांच्यासुद्धा गाड्या इथे स्टेट ट्रान्सपोर्टच्या चालतात. त्यांनीसुद्धा तुम्ही प्रवास करू शकता आणि तुमच्या ठिकाणावर पोचू शकता. तर मंडळी मनालीला जाताना आधी कुल्लू लागतं आणि कुल्लूमध्ये काय आहे, कुल्लूमध्ये गेलात ना की तुम्हाला हलकी हलकी गुलाबी थंडी जाणवू लागते आणि तुम्हाला समोर असे बर्फाचे डोंगर पाहायला मिळतात. सुरुवात होते तिथून. तर कुल्लूमध्ये जाताना वाटेत लागते व्यास नदी. ह्या व्यास नदीच्या बरोबर कडेकडेने हा रस्ता घाटमाथ्याचा चढत जात असतो आणि खाली अतिशय खोलवर व्यास नदी ही वाहत असते, ज्यात पुरं बर्फाचं पाणी असतं. आणि या व्यास नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग हा एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स खेळला जातो. तो तुम्हाला कुल्लूमध्ये खेळता येतो. तर कुल्लूमध्ये गेलात तर रिव्हर राफ्टिंग नक्की करा, मजा येते. 500 ते 600 रुपये पर पर्सन घेतात. राईड असते 5 ते 6 किलोमीटरची. 12 महिने मस्त मजा येते थंड पाण्यामध्ये. समत असेल तर उडी मारा, नाहीतर त्या भानगडीत पडू नका. डोंगरातलं पाणी, थंडीने हालत खराब होईल. खूप गार पाणी बघा. म्हणजे एक कंटिन्यू पाणी वर्षाचे 12 महिने असं पाणी बघा. डोंगरात किती पाणी आहे ते बघा. मी अनुभव घेतला. हे बघा, ते गाड्या बिड्या थांबले, ट्रक बिक धुतात. मस्त. हिमाचलमधली दुकानं बघा. हा म्हटलं तर छोटासा मॉलच आहे. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. भाजीपाला, ते लिंब, फ्रूट्स, बोरं. थोडंसं महाग मिळतं इथे, कारण डोंगराळ प्रदेश आहे, आणायला महाग पडतं. हे अक्रोड, हे राजमा. हिमाचलमधल्या डोंगरातल्या फूड मॉलला थांबल्याच्या नंतर ते चहा पाणी वगैरे घेतलं आणि तिथून निघालो मस्तपैकी आम्ही पुढच्या प्रवासाला. तर मंडळी मनालीत गेल्यानंतर तुम्हाला काय पाहायचं तिकडे? मनालीत गेल्यानंतर उंच असं डोंगरावर गेल्याच्यानंतर
खूप घाटमाथ्याचा रस्ता आहे, वळणं. ज्यांना गाडी लागत असेल त्यांनी कृपया पिशव्या घ्या सोबत प्लास्टिकच्या. तर उंच डोंगरावर गेल्याच्यानंतर मॅक्लॉडगंज लागतं. जिथे गेल्याचे तिथे म्हणतात की सगळे फॉरेनर्स भरपूर तिथे आता राहतात. आम्हाला थोडंसं जाम लागलं इकडे, अजून 150-200 किलोमीटर जायचं आहे. हे हिमाचलमधलं एक सुंदर गाव बघा, किती सुंदर घर आहेत आणि शेती. ते जवळच आहे दलाई लामा टेम्पल आहे ट्रॅफिक आणि तिथून पाहण्यासारखी बरीच धर्मशाला आहे. तिथून जवळ जायला म्हणजे जवळ मनालीमध्ये अजून एक ठिकाण आहे जिथे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करता येतात, ते म्हणजे शिलाँग व्हॅली. प्रसिद्ध आहे ती. जिथे तुम्हाला काय करता येतील, तुम्हाला बर्फावरचं स्केटिंग करता येईल, याक राईड करता येते, परत तुम्हाला स्केटिंग करता येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पॅराग्लायडिंग करता येतं. असे विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स बर्फात खेळता येतं. मस्त बर्फ एकामेकावर फेकून मारता येतो, सुंदर. पण ना एक असतं, जाताना काय काय करावं लागेल तुम्हाला ते सांगतो. तिथे जायच्या आधी पूर्वतयारी अशी करावी लागेल. तुम्हाला गरम कपडे म्हणजे हँडग्लोव्ज, सॉक्स, कॅप, जॅकेट, स्वेटर वगैरे जे काय गरम कपडे तुम्हाला घ्यावे लागतील. कारण की आपल्यासारख्या महाराष्ट्रीयन माणसाला आटोक्याच्या बाहेरची थंडी आहे तिकडे. त्यामुळे ह्या गोष्टी अनिवार्य आहेत, ह्या घ्याव्याच लागतील तुम्हाला. आणि जवळजवळ हा सगळा टूर जो हिमाचल वगैरे फिरणं बाय रोड बराच प्रवास होतो. आमचा जवळजवळ 1200 किलोमीटरचा बाय रोड प्रवास केला आम्ही. तो कुठपर्यंत शेवट आम्ही आलो वाघा बॉर्डरपर्यंत. तर आम्ही यात बरीच मजा केली. सर्व मजा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचा तुम्ही आनंद घ्या. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच कसं शिमलापर्यंत, शिमलावरनं कसं मनालीला जायचं. तिथे गाड्या उपलब्ध आहेत, स्ट्रेट ट्रान्सपोर्टच्या गाड्या उपलब्ध आहेत. मनालीला सुद्धा एक मॉल रोड आहे जिथे मोठं मार्केट आहे. तिथेच मॉल रोडलाच बसस्टँड आहे. ज्या बसस्टँडवरनं चंदीगड, दिल्ली, अमृतसरसाठी बसेस निघतात. स्टेट ट्रान्सपोर्टच्या वॉल्वो टाईप बस असतात, सुंदर बस असतात. त्याचं तिकीट भाडं आहे 700, 800, 1000. जशी ज्या कॅटेगरीची बस घ्याल त्याप्रमाणे त्याचं तिकीट असतं. आणि खूप 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 मस्त. अजून काय किती तारीफ करू, माझ्याकडे शब्द नाहीत, इतकं सुंदर. माझी खूप इच्छा होती की शिमलाला जायचं. मला तिथे ॲपलची झाडं पाहिजे, ॲपलच्या झाडासोबत फोटो वगैरे काढायचे, झाडावरून ॲपल तोडायची. पण ना आम्ही जो गेलो होतो ना फेब्रुवारी, हा महिना ॲपलचा नाही आहे. ॲपलची जी झाडं असतात, सफरचंदाची झाडं असतात, यावेळेला ती पूर्ण सुकलेली असतात. म्हणजे त्या झाडावर एकही पान नसतं, सगळी सुकलेली झाडं. तुम्हाला वाटतील की झाडं मेलेली आहेत की काय, पण ती झाडं का ठेवली आहेत तर ती पूर्ण पानं झडलेली असतात. त्या झाडांना मार्चमध्ये बहर येतो. मार्चमध्ये त्या झाडांना पालवी फुटते आणि मग त्यांना मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ॲपल चालू होतात यायला. तर तुम्हाला ॲपल खायची असतील तोडून तर सप्टेंबरमध्ये जावं लागेल. मार्चपासून त्याचा बहर यायला सुरू होतो. तर तिथे बरीच झाडं तुम्हाला आता या प्रवासादरम्यान सुकलेली दिसत असतील. तर ती सफरचंदाची झाडं आहेत. तर ती सफरचंदाची झाडं मार्चमध्ये बहरतील. पण मार्चमध्ये जर गेलात, मार्च, एप्रिल, सप्टेंबरमध्ये, तर तुम्हाला तो बर्फ नाही पाहायला मिळणार. बर्फ जानेवारी, फेब्रुवारीमध्येच भरपूर असतो, नंतर तो वितळायला सुरू होतो. पडण्याचा टायमिंग आहे जानेवारीचा. बर्फ पडण्याचा टायमिंग जानेवारीचा आहे आणि फेब्रुवारीमध्ये थोडं बहुत. कारण की आम्ही आता गेलो होतो जिथे शिमलाला पहिले, तर शिमलाला ज्या हॉटेलला राहिलो होतो तो म्हणतो की एक मागच्या महिन्यामध्ये इथे 4 फूट बर्फ पडला होता आणि आज तिथे काही नव्हतं. तशीच गत आहे. तर आता काय सर्वांकडे गुगल आहे, गुगलवर सर्च करा, सगळ्या गोष्टी मिळतात, पाहायला मिळतात. बाबा आता बर्फ पडला नाही पडला आहे, हे तुम्ही सगळं नियोजन करून जाऊ शकता. म्हणजे ही खाली पाहताय ना, ही आहे व्यास नदी आणि या व्यास नदीला लागून हा डोंगर दऱ्यामध्ये कसा रस्ता बनवलाय बघा. एकदम नॅशनल हायवे आहे. बरं, अतिशय दुर्गम भागामधला रस्ता इतका सुंदर आहे का. पण आपला मुंबई गोवा हायवे कधी होणार काय माहिती, तेव्हा ठाऊ. हे बघा, ही नदी पण वाहते, ही व्यास नदी. असा
सगळे डोंगर डोंगर आणि बोगदे मारून त्यांनी जवळजवळ 30-35 किलोमीटरचा चढण कमी केलेली आहे. म्हणजे मनालीमध्ये अजून एक गोष्ट बघूच्या म्हणजे आपल्या सरकारने राबवलेला एक उपक्रम म्हणजे केलेलं काम ते म्हणजे अविस्मरणीय आहे. आता अद्भुत काम आता म्हणजे इतक्या मोठमोठ्या डोंगरांना भेदून त्याच्या आतमधून काढलेला अटल टनल अतिशय सुंदर. म्हणजे त्या अटल टनलमुळे जवळजवळ तिथल्या प्रवाशांचा 100 किलोमीटरचा फेरा वाचला आहे. त्या 12 किलोमीटरच्या टनलमुळे. त्या टनलचा सुद्धा आनंद घ्या या व्हिडिओमध्ये. आणि बस इतकं सुंदर वाटतं ना त्या टनलमधून बाहेर पडलात ना की पांढरा शुभ्र बर्फ. हो 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 सुंदर. ह्यो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमका मोह होतलोच जावचो. त्यामुळे जावा. बघ हे बंटे आहे बघ तर मंडळी जितकं चांगलं असतं त्याच्या पाठीचं दुःखही असतं त्याच्या पाठी. ते कोणाला दिसत नाही. तर आम्ही तिथे गेलो त्यावेळी तिथलं जे वातावरण बघितल्यानंतर आम्हाला जे काही गोष्टी की सौंदर्य देवाने खूप दिलं आहे. बर्फ पडतो पाहण्यासाठी सुंदर आहे. लोक 1000 रुपये खर्च करून तिथे जातात. पण तिथे धोका काय माहिती आहे. तिथे जे उंच डोंगर आहेत ना ते कधी ढासळतील ते सांगता येत नाही. आणि बर्फ तर इतका पडतो की पाणी मोबाईलला काय पण पाणी प्यायचे वांदे होतात लोकांची. इतकं गोठवून टाकतात. सगळे गोठवणारे त्यांचे असतं. तर हे सुद्धा तिथल्या लोकांचं जे लोक तिथे राहतात स्थानिक ते ह्या सगळ्या संकटांना सामोरे जातात आणि या संकटावर मात करून तिथे जगतात ती लोक. म्हणजे आपल्याकडे कसं आहे माहिती आहे घाटावर राहतात ना त्यांना घाटी आपण म्हणतो. मग इथे डोंगराळ प्रदेशात राहतात त्यांना काय म्हणतात माहिती आहे पटकन सांगा नाही तर मी तुम्हाला सांगता येतं सगळ्यांना. इथले लोक पहाडी म्हणतात किंवा जे गडवाली लोक असतात ना गड हे शब्द तिकडून इलेलो कदाचित असं माका वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा एक म्हणजे तर्का की तिकडेच बर्फ का पडतो. तर त्याचं कारण असं आहे तिथे उंच डोंगर आहे. म्हणजे आपला कैलास पर्वत जवळजवळ तो आकाशातच गेलेला आहे डोंगर बरोबर ना. तर परिस्थिती अशी आहे ना सांगत की तिथे जो पाऊस पडतो ना पाऊस जो मुळात पडतो तो बर्फाच्या स्वरूपातच पडतो आणि तो धर्तीवर येईपर्यंत विरघळतो आणि त्याचं पाणी होतं. पण तिथे इतकी उंच डोंगर आहे की जो बर्फाचा गोळा येतो तो डायरेक्ट जमिनीवर पडतो. त्यामुळे त्याला वितळायला चान्स नाही मिळत अंतर कमी असल्यामुळे. म्हणून तिकडे बर्फ पडतो. हा माझा तर्क माझा मी लावलेलो शोधाचं आवडलं होतं कमेंटमध्ये काहीतरी लिहा तुम्ही. हे डोंगर कपाऱ्यात कोरून रस्ते आहेत अतिशय डेंजर असतात हे. तर चुकूनसुद्धा पावसाळ्यात तिथे जाण्याचा धाडस करू नको. पावसाळ्यात पर्यटक तिथे जात नाहीत कारण की प्रचंड पाऊस पडतात. प्रचंड पाऊस म्हणजे प्रचंड पाऊस पडतात. त्यामुळे
रस्ते बंद होऊन डोंगर खचून रस्ते बंद होण्याचे प्रकार खूप घडतात. त्यामुळे पावसाच्या सीझनला तिकडे जाऊ नका, बंद असतं तिकडे बऱ्याच गोष्टी. इंडिया वेलकम यू टू टर्नल 11. हिमाचल प्रदेशामध्ये बघा रस्ते इतके सुंदर आहेत ना. हे बघा मध्ये मध्ये कुठे कुठे काम चालू आहे, कुठे कुठे टर्नल बांधून कसे सुंदर रस्ते आहेत बघा. अति दुर्गम भाग आहे हा. हे बघण्यासारखं आहे. हा बुद्ध संपतो तो लगेच दुसरा बुद्ध सुरू होतो बघा. आहे आणि बाजूला पण बरंच शिरलो. कोकण रेल्वे सारखे बोगदे आहेत. इथे गाडी चालवणं किती डेंजर आहे ते बघा. ते चेतावणी लिहिली आहे जागोजागे, ही दरड कधीही कोसळू शकते म्हणून. खूप डेंजर आहे हे रस्ते, पण तरी पण हे रस्त्याचं काम चालू आहे बघा. अडकलेत कसे पडून हे बघा. वाईट राहिले, थोडे राहिलेले आहेत हे बघा. हे जर पाऊस पडला तर परत खाली पडणार. म्हणजे आम्ही चाललो मनाली. अतिशय डेंजर रस्ते असं दिसते. पाऊस पडत असेल ना तर हे सगळं वरचं कोसळता खाली. आता पोचू आम्ही थोड्या वेळात. आता कुल्लूला पोचणार, जवळ जायला आता कुल्लूला आहे. कुल्लू बघा, डोंगर किती उंच डोंगर आहे. किती अडचणींचा सामना करून पाणी वाहत असतं इकडे 365 दिवस. आणि हे आम्ही आता आलो कुल्लूमध्ये. हे बघा या घरांची हालत बघा. दरड कोसळून काय झालंय ते, अशी परिस्थिती आहे इथे. इतक्या कठीण आणि दुर्गम भागामध्ये सुद्धा आपलं सरकार, भारत सरकार हे रस्ते वगैरे बांधत आहे. कुल्लूच्या आधी मंडी एरिया आहे. लद्दाख को जा रहा है.
कुल्लू बाजारपेठ. ते आम्ही अशा प्रकारे 5 ते 6 तासाचा प्रवास करून येऊन पोचलो कुल्लूला. आणि कुल्लूला आता करणार आहोत रिव्हर राफ्टिंग. तर रिव्हर राफ्टिंगचा आनंद घ्या आणि तिथून 50-1 किलोमीटर पुढे राहायला मनाली. चला एन्जॉय. बर्फ दिसला काय? बघा बर्फ मित्रांनो. बघा बर्फ. हे रिव्हर राफ्टिंग. मंडळी अशा रीतीने आम्ही शिमलावरून आता कुल्लूला येऊन पोचलो. कुल्लू आणि याच्या पुढे आहे मनाली, अजून 40 किलोमीटर. तर या माझ्या पाठी बोटी दिसत आहेत बघा. ह्या रिव्हर राफ्टिंगसाठी वापरतात. आणि ही खाली नदी आहे, हे बघा. ही व्यास नदी आहे, व्यास नदी. गडगडतं पाणी आहे, वरती बर्फ आहे, वितळतोय. इथून दिसतोय पण तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवता येत नाही आहे. वरती बर्फ आहे, दिसतोय मला. तर ही यामध्ये रिव्हर राफ्टिंग अशी आहे बघा. 6 जणांचा ग्रुप जातो. एका बोटीतनं 5 किलोमीटरपर्यंत राईड करतात आणि मग खालून घेऊन येतात. आता बर्फाची झुळूक म्हणजे लागायला लागली आहे मला. खरं तर खूप छान, म्हणजे पैसे वसूल पिकनिकचे आहेत माझ्या. हे बघा, हे चिंचेचे झाड दिसे माझा चिनार वृक्षापरी. हे ना ते चिनार वृक्ष वरती डोंगरावरती. खूप सुंदर वातावरण, खूप सुंदर मनमोहक. म्हणजे आपल्या पृथ्वीवर असलेला स्वर्ग आपल्या भारतातला इथून सुरू होतो काश्मीरपर्यंत. हाच रस्ता मंडळी तुम्हाला सांगतो, हा नॅशनल हायवे आहे. आता हे कुल्लूचं पर्यटन स्थळ आहे म्हणून इथे आम्ही थांबलो आहे. तर हाच रस्ता जो या दिशेने जातो ना, हे बघा, हा इकडे वर जो जातो आहे हा जातो लेह लद्दाख. आणि लेह लद्दाख इथून 450 किलोमीटर आहे जवळजवळ. तर हा पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला. मी यामध्ये तुम्हाला कुल्लू आणि मनालीचं हे दाखवणार आहे. आणि शिमलाचा तुम्ही पाहिलातच व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मंडळी. थांब तरी 2 मिनिटं तरी आणि बघूया तरी. बघा आता, बघा आता, बघ ना, हे बघ, बघून घे काय होणार ते, बघून घे आता. वावली वावली. हे तो दुर्वा गेलाय का तिकडे काढायला? तो बघ खाली दुर्वा बघ. हाय करायला सांगत होती. चला हाय करायला. कुठून गेला? दुर्गा दिसतच नाही याच्या दगडात. पण याच्यात तर दिसला पाहिजे मला स्क्रीनवर. पर्वतों से आज मैं टकरा गया, तुमने दिया बादलों में आ गया. या व्यास नदीवर खास राफ्टिंग करण्यासाठी इथे लोक येतात. या कुल्लू या ठिकाणी ही नदी मनालीवरनं येते अशी डोंगरातून. वरती बर्फ वितळतो आहे आणि हे पाणी थंडगार पाणी आहे. आणि तुम्हाला दाखवतो टिंगच्या बोटी.
मंडळी हा बघा, हे मध्ये एक कॉन्क्रीट दिसतंय बघा, हे 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 दिसतंय, हे कॉन्क्रीट घातलेलं नाही आहे, हे वरती कुठंतरी ब्रिजचं वाहून आलेलं आहे. एवढा पाऊस पडतो पावसाळ्यात इकडे, डेंजर एकदम, म्हणजे कधी काय होईल ते सांगता येत नाही. मंडळी ही व्यास नदी, आणि या व्यास नदीवर ही कुलूमध्ये आहे, म्हणजे मनालीवरनंच येतात ही नदी. तर इथे राफ्टिंग करायला लोक येतात, राफ्टिंग, बोट राफ्टिंग. हे बघा, ह्या अशा बोटी असतात ह्या. तर पूर्वीच्या काळी ना दळणवळणासाठी हे नव्हतं, ब्रिजेस नव्हते, आता ब्रिजेस खूप झालेत, पण त्यावेळी बघा हे इथल्या लोकांचं हे रोपवे आहे. हा जो आहे ना, हा रोपवे आहे, हा पलीकडे गेला आहे. हे बघा, हा पलीकडे, म्हणजे नदीच्या पलीकडच्या लोकांना इकडे यायचं असेल किंवा इकडून तिकडे जायचं असेल, हे इकडे मार्केट आहे सगळं ना, त्यामुळे तिकडच्या गावातल्या लोकांना इकडे यायचं असेल तर हा रोपवेचा आसरा होता, रोपवेने इथे यायचे. तर आता सुधारणा झाल्या आहेत, छान मस्तपैकी, खरंच खूप छान मजा. तर म्हणजे दिवसभराचा प्रवास करून आम्ही शेवटी मनालीला येऊन पोचलो. चला, मनालीची पहाट आणि मनाली एन्जॉय.